नमस्कार. आपण बोलतो आहोत राहुल गांधीबद्दल. मला माहीत नाही किती भाग होणार आहे त्याचे, पण माझ्या डोक्यात जे जे मुद्दे येतात ते पूर्ण झाल्याशिवाय मी ही मालिका थांबवत नाही. मध्ये अनेक विषय सुचत आहेत. युद्धाच्याही अनेक नव्या गोष्टी ज्या बाहेर येत नाही आहेत फारशा, किंवा आपल्या बातम्यांमध्ये ऐकू येत नाहीत किंवा पाहायला मिळत नाहीत. आणि काही संदर्भ आहेत खूप सुंदर असे, पण थांबू ते विषय थोडा काळ, नंतर विश्लेषण करता येतील. आधी राहुल गांधी हुडकू, कारण हा खूप वर्ष डोक्यात असलेला विषय आहे. आणि सोशल मीडिया आल्यानंतर किंवा यूट्यूबला मी सुरू झाल्यानंतर हा तीव्र होत आला आहे. मी गेली खूप वर्ष राहुल गांधीबद्दल लिहित आलो आहे, सगळ्यांबद्दलच लिहित आलो आहे, पण राहुल गांधीचा वेध घेत आलो आहे की हा माणूस काय आहे, कुठल्या दर्जाचा आहे, कुठल्या लायकीचा आहे, त्याच्या डोक्यात काय आहे, आणि ते मांडतोय. अर्थात यातलं कुणाबद्दल द्वेष वगैरे काही नाही. काल परवा एक कमेंट आली की हे फार अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे. तर मला नम्रपणे कबूल करायचं आहे की हे अभ्यासपूर्ण विश्लेषण नाही आहे. हे माझ्या डोक्यात साठलेलं जे जे सगळं आहे, संदर्भ आहेत, ते तुटकपणे येतात. ते कित्येक वेळा मला बोलताना आठवत सुद्धा नाहीत, ते राहून जातात आणि नंतर व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मला ते आठवत राहतात की हे मुद्दे राहिले, ते मुद्दे राहिले. आणि प्रत्येक व्हिडिओच्या बाबतीत असंच होते माझं. आणि मी टिपणं काढून बोलत नाही आता. मी भाषणं करतही हिंडलो, त्यावेळेस टिपणा घेऊन हिंडायचो. व्हिडिओ करता नाही, पण माझे डोळे आता अधू आहेत आणि मला कागद पाहता येत नाही. तर मग ते कागद पाहण्याचं ते करून पाहिलं मी, पण ते फारसं जमत नाही. आणि बोलण्याच्या ओघात मी एकाच विषयाला धरून बोलेन असं नसतं. त्यात अवांतर काहीतरी सुचलेलं असतं, तेही उरकत राहतो आणि मग ताण देऊन आठवावं लागतं की ते आपण काय बोलत होतो. तर मी साधा सामान्य माणूस आहे आणि फार बुद्धिमान नाही. फक्त संदर्भ खूप आहेत. आणि मग आयुष्यभर जे काही वाचत बिचत आलो आणि पत्रकारितेत जे काही माहिती घेत राहिलो, तर आत्तासारखी इंटरनेटची माहिती उपलब्ध नसलेल्या काळात मी पत्रकारिता आणि संपादन केलेलं आहे. त्यात मग खूप वाचन झालं आहे, खूप लोकांशी भेटी झाल्यात, खूप लोकांना भेटलो आहे, देशभर हिंडलो आहे, जगभर हिंडलो आहे, आणि त्यातली खूप लोकं भेटली, संदर्भ माहिती आहेत, वाचन खूप आहे. आणि आजही मी जेव्हा सोशल मीडियावर असतो तेव्हा त्यातलं गंभीर आणि चांगलं पाहतो. मी मनोरंजन करून घेतो, पण अर्थात दर्जेदार चांगलं मनोरंजन आणि माझ्या उत्सुकतांचे विषय, त्यांचं काही माहिती घेत राहतो. याच ओघात राहुल गांधीचाही अभ्यास होत राहिला, आणि तो माझ्या पद्धतीचा आहे. त्यात चुका असण्याची शक्यता आहे, त्यात काही गोष्टी बरोबर असण्याची शक्यता आहे. त्यामुळं अभ्यासपूर्ण वगैरे मला नाही वाटत अभ्यासपूर्ण बोलतो आहोत आपण, पण संदर्भ डोक्यात आहे आणि त्याची मांडणी करण्याची धडपड करतो आहे. त्या चुका होण्याची शक्यता आहे, संदर्भ तुटक होण्याची शक्यता आहे. तर हे सगळे म्हणजे कधी कोणी पाहिलं पुढच्या पिढ्यांनी की हे सगळे व्हिडिओ माझे सलग पाहिले गेल्यानंतर मला नेमका मी कुठल्या भूमिकेचा होतो, मी कुठल्या स्वभावाचा होतो, माझा मेंदू काय काम करत होता, काय माझे राग होते आणि काय माझे आनंदाचे भाग होते वगैरे, असं सगळं ते एकत्र पाहिल्यानंतरच कळेल. त्यामुळे एका व्हिडिओ ते होईल असं मला नाही वाटत, स्वतःलाच नाही वाटत. आणि माझं ठरलंय पण अतिशय बुद्धिमत्ता आणि अतिशय अभ्यासपूर्ण वगैरे असलं काही चातुर्य दाखवायचं नाही. जे आपण आहोत ते आहोत. हे संवादाचं माध्यम आहे आणि संवाद करून ठेवायचा असं ठरलं आहे. ते चुकेल माकेल, भाषेच्या काही चुका होतील, मला मध्येच चिडायची बिडायची सवय आहे. तर त्याच्यासह आपण व्यक्त व्हायचं आहे. मग फार संयमानं वगैरे वागण्याचं आता कारण नाही. कारण पत्रकारिता वगैरे सगळं करताना किंवा लेखक म्हणून जगताना किंवा काही सामाजिक जगताना संयमही खूप ठेवलेला आहे. आणि मला जे मुद्दे बोलावेसे वाटले ते त्या भाषेतच बोललो मी. आणि ते जास्ती वास्तवाकडे जाणारे आणि खरेपणाकडे जाणारे असावेत, असं एवढी एक धडपड मात्र राहिली. तर त्यामुळे ते मी नम्रपणे स्वीकारतो की ते अभ्यासपूर्ण नाही. पण जे काही बोलायचं ते मला जे माहिती आहे किंवा माझ्या आकलनात जे आहे किंवा माझ्या कल्पनेत जे आहे ते बोलत राहायचं, माझ्या विचारांमध्ये जे आहे ते बोलत राहायचं, असं या व्हिडिओचं मुख्य काम आहे. ते खूप लोकांनी पाहावेत असं मलाही वाटतं आणि त्याच्यावर चर्चा व्हावी असंही वाटतं. फक्त एकमेकांना शिव्यागाळी नाही हो, कारण ही नवीनच या BJP आणि RSSवाल्यांनी शिकवलेली असंस्कृत गोष्ट आहे. सुसंस्कृत म्हणणारे हे लोक स्वतःला, यांनी असंस्कृत भारत तयार केला आणि सगळीकडे एक विकृती आहे, सगळीकडे एकमेकांबद्दलचा द्वेष आहे, राग आहे आणि चिडचिड आहे. ती व्यक्त करत राहतात लोक आणि घाणेरड्या भाषेत करतात. मी स्वतः शिवराळ असून सुद्धा फार टाळलेलं आहे. माझ्या सोशल मीडियात किंवा भाषणांमध्ये इतकं तीव्रपणे कधीच आलं नाही. भडक चिडून आणि भडक बोलतो मी, पण शिवराळ नाही, म्हणजे घाण नाही बोलत. तर त्याची एक मर्यादा असते.
खाजगीतले आपण वेगळे असतो, बैठकीतले वेगळे असतो, भाषणांमधले वेगळे असतो, व्हिडिओत येताना. आणि हे व्हिडिओ जर टिकणार असतील तर मग भविष्यासाठीचं काय? तर यातनं एक विचार व्यक्त व्हावा असंच आहे आणि तो मानवी आहे. मानवी आहे, माणूस होण्याचा आहे, समाज घडण्याचा आहे, समाज आदर्श होण्याचा आहे, नैतिक होण्याचा आहे आणि एकूण जग नैतिक घडावं अशी स्वप्न पाहणारी जी काही लोक आहेत त्यातला मी पण एक आहे आणि त्या अर्थानं ते बोलत राहतो आणि मध्ये मध्ये थोडा चिडतो. तर तेवढं क्षमा करालच, कारण ते भावनांचा उद्रेक होत राहतो. स्वतःवर संयम ठेवून वगैरे तर ते केलं खूप, पण आता वाटतं नाही, जसं आहे तसं व्यक्त होईल. तर विषय होता राहुल गांधीचा. काल आपण RSS आणि राहुल गांधीचे संबंध शोधत होतो. यातला अतिशय मुख्य मुद्दा जो आज नव्यानंच बोलायचं होतं, कालच्या व्हिडिओत मुद्दाम टाकला, तो म्हणजे राहुल गांधी आत्ता संविधान घेऊन फिरतो आणि त्यानं केलेली आग्रहाची एक मागणी आहे, फार 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 महत्त्वाची मागणी आहे. त्यानं जात जनगणना झाली पाहिजे याचा आग्रह धरला आहे. आणि जात जनगणना झाली पाहिजे म्हणजे हे राजन खान आहेत यांचं नाव लिहून घेतलं, यांची जात कुठली हे लिहून घेतलं आणि संपलं काम, असं नाही आहे. ते जात जनगणना किंवा जनगणनेमध्ये मुळात त्या माणसाच्या जगण्याची सगळी व्यवधानं नोंदवली जातात. आणि राहुल गांधीला ते अचूक कळलेलं आहे की या देशात जातीय खेळ काय चालतो. म्हणजे हिंदू धर्मात जाती पाती आहे तरी आपण सगळे हिंदू आहोत या छत्रीखाली सगळं झाकलं जातं आणि जातींवर अन्याय होतो. मध्यंतरी सगळ्याच जाती बोंबलायला लागल्या होत्या की आमच्यावर अन्याय होतो. एकही जात आता देशातली अशी नाही की आमच्यावर अन्याय होतो. तर मला नेहमी प्रश्न पडला की केला कोणी अन्याय तुमच्यावर आणि तुम्ही का सहन केला तो? तर ह्या सगळ्या अन्यायांचं उत्तर एकमेव आहे, त्याचं नाव संविधान. आणि संविधान नको असणं या देशात म्हणजे मग स्वतःचे सगळे सामाजिक आर्थिक राजकीय अनाचार करता येतील असेही लोक खूप आहेत तिथं. तर यातलं संविधान आणि जात जनगणना घेऊन निघणं हे राहुल गांधीचं अतिशय मौलिक काम आहे असं माझं मत झालंय. जाती संपल्यात, आता कुठं राहिलाय जातवाद, असं फार गोड 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 ऐकायला मिळतं. आणि प्रत्यक्ष या देशाची राजकीय आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था ही जातीयच आहे, जातीयच आहे. आणि त्यातला जो गंभीर मुद्दा आहे म्हणजे ते असं गोड गोड बोलणारे जाऊ द्या, तेल लावत ते गंडवत असतात. मी स्वतः सगळ्याच जाती आणि धर्म या गोष्टींच्या विरोधातला माणूस आहे. देव धर्म आणि जाती या जगातनं नष्टच झाल्या पाहिजेत या मताचा माणूस आहे. आपण माणसं आहोत आणि माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि माणसं कष्ट करून जगतात तर माणसांच्या कष्टावर जग चाललं पाहिजे आणि त्यात नैतिकता आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे या भूमिकेचा मी माणूस आहे. त्यामुळे जाती धर्म देव या जगातलं गलिच्छ गोष्टी आहेत आणि त्या खूप पैसे खातात, लोकांच्या वेळ खातात, आयुष्य खलास करून टाकतात, मनोरुग्ण करतात, माणसांना बेधरट करतात. माणसं साहसी होत नाहीत, माणसं जगण्याचा आनंद घेत नाहीत. सगळं घाणीनं व्यापून टाकलेलं आहे जात धर्म आणि देव. पण भारतात ते आहेच आहे, जात धर्म आणि जात वास्तव आहे, धर्म वास्तव आहे. आणि जे कोणी म्हणतात हे जाती कुठं राहिल्यात आता आणि पहिल्यासारखं कुठं राहिलं आहे, संविधानानं सगळं दिलं आहे, सगळ्यांना समानता दिली आहे, नाही चालली. मुळात या देशात संविधानाचं पूर्णपणे पालनच झालेलं नाही, संविधान अंमलातच आलेलं नाही. आणि संविधानाला विरोध करणाऱ्याच जाती आहेत. काही व्यावसायिक आहेत आणि काही जातीय ज्यांना वाटतं वर्चस्व असलं पाहिजे आपलं समाजावर, इथल्या अर्थकारणावर, राजकारणावर आणि हा समाज सगळा आपला गुलाम म्हणून, आपला दुय्यम म्हणून जगला पाहिजे, क्षुद्र म्हणून जगलं पाहिजे. आपण श्रेष्ठ आहोत, आपण वर्चस्व आपलं असलं पाहिजे असं ज्या अतिशय फालतू लोकांना वाटतं त्या लोकांनी संविधान कधीही पाळलेलं नाही. आणि त्याच्यातलं मुख्य संघटन आहे ते RSS. RSSनं संविधान कधीही मानलेलं नाही. तर ते तुमच्यासमोर आहे, खूप तुम्ही ऐकलंही असेल. आता सोशल मीडियाचा फायदा असा झाला आहे की RSS आणि संविधान यांची नाती सगळी उघडकीला आली. संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही लिहिलं एकट्यानं. 100-250 लोकांची टीम होती आणि ती विचारपूर्वक सगळं करत होती. बाबासाहेब तिला आकार उकार देत होते. ते जे शिल्पकार म्हटलं जातं ते त्या अर्थानं म्हटलं जातं. त्यांना सगळं श्रेय देऊ नका वाटल्यास.
पण ते शिल्पकार होतेच. ते आकार उकार देत होते, दुरुस्त्या करत होते, सामाजिक मांडण्या करत होते आणि संविधान ही फार महत्त्वाची गोष्ट तयार करत होते आणि त्या संविधानात त्यांनी द्वेष आणि रागलोभ वगैरे असं सगळं बाजूला ठेवलं होतं. आंबेडकरांचा स्वतःचा या समाजव्यवस्थेबद्दल प्रचंड राग होता, धर्मांबद्दलही प्रचंड राग होता आणि ते खूप लोक सांगतात की आंबेडकरांनी मुस्लिम धर्म का नाही स्वीकारला वगैरे. अरे त्यांनी हिंदू धर्म सोडला हे लक्षात घ्या ना. आंबेडकरांनी विचारपूर्वक इस्लाम स्वीकारला नाही, ठीक आहे, नाही स्वीकारला कारण तो तेवढाच घाण आहे हिंदूंइतकाच. पण मूर्खांनो हे लक्षात घ्या ना की हिंदू धर्म सोडला त्यांनी आणि पर्याय होते ना त्यांना. सगळ्यांनी त्यांना ऑफर दिलेल्या होत्या आमच्याकडे या म्हणून, कारण एवढा जनसमुदाय येणार तर सगळ्यांनाच हवं होतं. धर्मांतर हा जुनाच खेळ आहे, ते काही नवीन नाही आहे. एक हिंदू धर्म सोडला तर तो मुळात एक आहे, ते आकार उकाराचा धर्म नाही. त्याच्यावर मी बोललोय मागच्या व्हिडिओमध्ये हिंदू म्हणजे काय असतं ते ऐका जाऊन. तर ते हिंदूंमध्ये धर्मांतराची सोयच नाही आहे. इतर धर्मांमध्ये ती आहे, आपल्या धर्माची लोकसंख्या वाढवावी आणि आपल्या आचरणात यावे. प्रत्येक धर्माला वाटतं की आपल्या धर्मातच फार श्रेष्ठ क्रियाकलाप आहेत सगळे, जगण्याची व्यवहार पद्धती चांगली आहे आपल्या धर्माची आणि ते आध्यात्मिक नावाचं जे काय आहे दैवी, ते तर आपलं सगळ्यातच श्रेष्ठ आहे असं सगळ्या धर्मांचं मत आहे. त्यामुळे सगळ्या लोकांनी आपल्या धर्मात यावं ही दुकानदारी सगळ्या धर्मांची चालूच असते. आंबेडकरांना जेव्हा धर्म सोडायचा होता तेव्हा त्यांनी पर्याय सगळ्या धर्मांचा अभ्यास करून तो पर्याय निवडला. मुळात आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही, हे एक लक्षात घ्यावं लागेल. आंबेडकरांनी स्वीकारला धम्म आणि धम्म जसाच्या तसा, जसा बुद्धानं सांगितलं होतं तसं तसं स्वीकारलेलं नाही त्यांनी. या देशाचा विचार करून त्यांनी धम्माची आणखी विस्तारीकरण केलं. आंबेडकरांचं तर काय ते फार महत्त्वाचं आहे की बौद्ध धम्मानं त्यांना ती ही दिली, सवलत दिली, परवानगी दिली आणि हरकत घेतली नाही. कारण आंबेडकरांनी स्वतःच्या पद्धतीचा बौद्धांची मांडणी केली, भारतीय व्यवस्थेतली मांडणी केली. ते जगातल्या बौद्ध धर्मानं काय वागावं किंवा धम्मानं काय वागावं हे शिकवायला गेले नाही. आंबेडकरांनी इथल्या समाजाची जी रचना आहे, हिंदू, मुसलमान, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन यांच्या सगळ्या कडबोळ्यातली जी रचना आहे तिच्यात त्यांना विचारधारा म्हणून बुद्ध जवळचं वाटलं आणि बुद्धाचे काही काळाला अनुषंगून काही सुसंगत असे नवे नियम आंबेडकरांनी तयार केले आणि ते दिले आणि त्यांच्या मागे लोक गेले. हे पण फार महत्त्वाचं आहे. तर आहे तसा बौद्ध धम्म पण त्यांनी वापरला नाही. त्यांनी एक मांडणी केली सुंदर अशी आणि तिकडं लोक गेले. तर या बाजूनं पाहिलं पाहिजे. आणि हे करत असताना आंबेडकरांना सगळ्यात लक्षात आलं होतं की हे धर्म बंधूच आहेत सगळेच. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही, त्यांनी ख्रिश्चनिटी स्वीकारली नाही, याचा अर्थ त्यांचा अपमान केला आंबेडकरांनी असं होत नाही. हिंदू धर्म पण त्यांनी स्वीकारला नाही, ते निघाले यातून. तर ते त्यांच्या लक्षात आलं की धर्मव्यवस्था यांची बोगसच आहे आणि भंपक आहे आणि घाणेरडी आहे. ती हा व्यवसाय आहे, धर्म हा व्यवसाय आहे यांचा आणि माणसाला माणूस म्हणून त्यांच्याच धर्मात किंमत नाही. मुळात आंबेडकरांनाच हिंदू किंमत नव्हती, ते महारच ठेवायचा प्रयत्न चालला होता. म्हणजे एक वाक्य पुराणातलं ऐकायला येतं की जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. ब्रह्म म्हणजे काय तर जगाचं जास्तीत जास्त आकलन, जगाचा जास्तीत जास्त अभ्यास आणि तो तेवढा मोठा. तर आंबेडकरांना हिंदूंनी ब्राह्मण म्हणायला हरकत नव्हती ना, कारण खूप मोठं ज्ञान होतं, खूप पदव्या होत्या, खूप अभ्यास होता, खूप कष्ट होते, खूप वाचन होतं, खूप फिरणं होतं, समाजाशी भिडणं होतं, राजकारण करणं होतं, एवढ्या गोष्टी, अर्थशास्त्र, शेती सगळंच माहिती होतं. तर आंबेडकर हे ओरिजिनल ब्राह्मण ना. ब्राह्मणांना स्वतःला शेतीतलं काय घंटा कळतं, कारागिरीतलं काय कळतं, ते कुठले तरी ग्रंथ ते 2-4 संस्कृतमधले तेवढं पाठांतर, बरं तेही सगळ्या ब्राह्मणांना येत नाही तरी तो ब्राह्मणच. तर जातीय व्यवस्था आहेच आहे ना. हे ब्रह्म जाणतो की नाही ब्राह्मण, नाही जाणत तरी तो ब्राह्मणच राहणार, ही व्यवस्था आहे ना. ब्राह्मण कसाही मूर्ख असला तरी सर्वश्रेष्ठच असतो असं त्यांच्या कवी लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग इकडं एक व्याख्या आहे की जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आणि जो ज्ञानी आहे तो ब्राह्मण, ज्याला लिहिता वाचता येतं तो ब्राह्मण, ज्याला बोलता येतं तो ब्राह्मण. आंबेडकरांना येत होतं हे सगळं. आंबेडकरांना ब्राह्मण नाही केलं यांनी, ते महारच राहिले. ते या गलिच्छ व्यवस्थेचं काय करणार आहोत आपण. त्यामुळे आंबेडकरांनी बौद्ध धर्म किंवा ते बौद्ध धम्म त्याचे विचार असं काहीतरी स्वीकारलं आणि बौद्ध धम्म हा धर्मच नाही मुळात.
कर्मकांड जिथे तिथं धर्म संपला. अर्थात आंबेडकरांची कर्मकांड सुरू केली, म्हणजे तो बुद्धाचा तर अपमान झालाच होता आधीपासून. त्याचा एक धर्म केला आणि मग त्याचे पंथ पण निघाले, असं काही काही डोंग झाली. तर बुद्धाच्या त्या सगळ्या आचरण पद्धतीवर कुणी आचरण केलं नाही. तो निखळ माणूस होता. तो कर्मकांडी शून्य कर्मकांडी होता, अजिबात कर्मकांडी नव्हता. आणि विज्ञानवादी माणूस होता, व्यवहारवादी माणूस होता. आणि त्यानं व्यवहाराचे मुद्दे सांगितले. मानवी देह कसा जगला पाहिजे आणि मानवी देहांचा मिळून समाज जो होतो तो समाज कसा जगला पाहिजे आणि समान मूल्य व्यवस्था कशी असली पाहिजे हे बुद्धानं सांगितलेलं आहे. त्याच्यावर पुढं धर्म नावानं जे काही बौद्ध धर्म नावाचं स्थापन झालं तेही हे पाळत नाही. त्याच्या मूर्त्या केल्या आणि वाट लावली. त्यानं मूर्तीपूजा नाकारली, देवच नाकारला. त्यालाच आता देव करून ठेवला. हे तर वाटोळं आहेच आहे बुद्धाचं. आंबेडकरांचं तसंच झालं. आंबेडकरांनी सगळी मांडणी केली नव्यानं हे आचरण पद्धती काय असली पाहिजे, माणूस म्हणून, नागरिक म्हणून आणि भारताचा नागरिक म्हणून. त्यांनी जपान आणि अमेरिका आणि त्या चीन वगैरे या बौद्ध देशांना, थायलंड इकडं कुठे शिकवायला गेलं नाहीत माझ्यासारखं वागणं. त्यांनी भारतीय समाजाला काही व्यवस्था द्यायचा प्रयत्न केला. आणि कारण तोवर भारत तयार झाला होता 1947 साली. तर ती मांडणी करताना त्यांनी त्या बौद्ध धम्माची केली. अर्थात आत्ता स्वरूप असं दिसतं की पुन्हा त्यांचेही पुतळे, त्यांचीही कर्मकांड, ते टिळे लावणं वगैरे तिथं वाट लागलीच आहे. आपलं ते होतंच. माणूस व्हा म्हणून जगायला सांगणारे जे जे लोक आले त्यांनाच पुढं देव करून माणसांनी वाट लावली त्यांची. त्या तत्त्वज्ञानाची, त्या आचरण धर्माची वाट लावणं म्हणजे पुढं तो देव माणूस होणं बोगस आहे सगळं. पण ते ठीक आहे, आपल्याला तो विषय नाही. मला जे म्हणायचं आहे ते आंबेडकर सगळ्यांना भोंदू, सगळ्या धर्मांना भोंदू समजले होते. बौद्ध धम्मातले पण काही ज्या गोष्टी आहेत त्या काल सुसंगत अशा गोष्टी त्यांनी नव्यानं तयार केल्या होत्या. पण लक्षात घ्या, संविधान तयार करताना हे सगळं त्यांचे व्यक्तिगत विचार, व्यक्तिगत अनुभव, त्यांना जे काही कटू अनुभव आले सगळे जगण्यात, त्यांना दलित म्हणून ज्या पद्धतीनं हिणवलं गेलं आणि रागावलं गेलं, ते सगळं बाजूला ठेवून संविधान तयार केलं. आणि या संविधानाला ते गंगाजमनी संविधान आहे. या देशाची मिश्र संस्कृतीचं आणि त्यातनं सगळ्यांनी एकमेकांना सन्मानानं वागवणं, समानतेनं वागवणं, या गंगाजमनी सूत्रावर ते संविधान ठेवलं. त्यांनी त्यांच्या हातात होतं की नाही हा आलाही गमत आहे. ते तशा अर्थानं खूप भांडले होते त्या संविधान समितीमध्ये. त्यांची वादविवाद खूप झाले आणि ते चिडले पण आंबेडकर. कधी ते हिंदू कोड बिलावरनं त्यांना राजीनामा पण द्यावा लागला, परत घेतलं. असं काही काय आहे ते सगळं. संविधानात काही गोष्टी राहून पण गेल्या त्या काळात. आंबेडकरांचाही नाईलाज झाला. तर ते जातीवादी लोकच होते, उच्चवर्णीय लोकच होते की आंबेडकरांना ते हिंदू कोड बिल वगैरे हे करू देत नव्हते. आणि समान नागरी कायदा या लोकांनी होऊ दिलेला आहे, जो मला पण अपेक्षित आहे. समान नागरी कायदा झालाच पाहिजे या देशात. कुठल्याही जातीला आणि कुठल्याही धर्माला स्वतंत्र सवलत नाही, लाड नाही. खूप गोष्टी घडतील. पहिल्यांदा सरदारजी लोकांची पगडीच उतरेल. कारण या सैन्यात सुद्धा गेलो होतो आम्ही पगडीच ठेवणार वगैरे, ते धार्मिक आहे. सैन्यातली सगळी देवळं, मशिदी, चर्चेस, विहार, गुरुद्वारा रद्दच होतील. समान नागरी कायद्याचे खूप फायदे आहेत. भारतीयच व्हावं लागेल सगळ्यांना. आणि ते होऊ द्यायचं नाही. म्हणून समान नागरी कायद्याला त्या समितीतही विरोध झाला, घटना समितीत. ते तेव्हाच नाही होऊ दिले. त्यामुळे ते मुसलमानांच्या बोडक्यावर टाकायचं की यांच्यामुळे समान नागरी कायदा झाला नाही, अजिबात नाही. काही तसं झालेलं नाही. समान नागरी कायदा संविधानातच झालेला नाही. ती अपेक्षा फक्त व्यक्त करण्यात आली. तर तिकडे जाऊ शकू अजूनही. दुरुस्त्या करतोच ना आपण घटनेत. तर घटनेत दुरुस्त्या करता येतील. समान नागरी कायदा लागूच करा एकदा, लय मजा येईल. हे पुजारी, पुरोहित आणि मौलवी हे ते जे ढोंग आहेत ना, सगळं संपेलच. आणि मुळात जातवाद संपेल. आमची जात, तुमची जात. तर आंबेडकरांनी संविधान त्या पद्धतीनं गंगाजमनी केलं. आणि पुढचा मुद्दा असा आहे, आता RSS येतं. संविधान असं जन्माला येऊ नये म्हणून विरोध केलेले लोक RSSचेच आहेत. आंबेडकरांचे पुतळे जाळले या लोकांनी. आणि नेहरूंचं मोठं वैशिष्ट्य आहे की नेहरू पंतप्रधान होते, ब्राह्मण होते, पण आंबेडकर आणि नेहरू यांच्यामध्ये एक समानता अशी दिसते की ते माणूसपणा मानणारे लोक होते. नेहरूंनी कधीही स्वतःचं ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मण जात पुढं आणली नाही. म्हणूनही ब्राह्मणांचा राग आहे त्यांच्यावर. एक ब्राह्मण असून सुद्धा नेहरू हे मानवतावादी, माणुसकीवादी आणि सगळ्यांना समान लेखणारे होते. आणि आंबेडकर त्या भूमिकेला आलेच होते. तर ही जुळवणूक आहे ना फार महत्त्वाची आहे.
त्यामुळे आंबेडकरांना या RSS आणि हिंदुत्ववादी, तथाकथित हिंदुत्ववादी, यांना हिंदुत्ववाद कळलेलंच नाही. त्यांना वाटतं ब्राह्मणांचं वर्चस्व म्हणजे हिंदुत्ववाद. त्यांनी म्हणून आंबेडकरांना विरोध केला, आंबेडकरांचे पुतळे फुंकले, नेहरूंना नावं ठेवली, कारण नेहरू संरक्षण देत होते, नेहरू पाठीशी खंबीरपणे उभे होते. हे लक्षात घ्या. राजकीय सत्ता नेहरूंच्या हातात होती, आंबेडकरांच्या नाही. पण आंबेडकर हा माणूस फार मौलिक आहे, फार बुद्धिमान आहे आणि फार समान विचारांचा आहे, समतेचा आग्रह धरणारा आहे, हे नेहरूंना कळलेलं आहे. आणि म्हणून नेहरू कधीही पाठीशी उभे राहिले. ते काही लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेसनं आंबेडकरांना पाडलं वगैरे, ती परिस्थिती माहिती आहे का तुम्हाला? एवढं करूनही पाडापाडी करू दे, केली असेल कदाचित, पण आंबेडकरांना पुन्हा पाठीशी उभं राहायला नेहरूच होते आणि कायम होते. काय होते? नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद या त्रिकुटानं वैचारिक देश घडवलाय बरं का. हे फार महत्वाचं बोललं आपण. त्या मौलाना आझादाचा अभ्यास करत नाही, नेहरूंचाही नाही. आपलं जे भारतीयत्व आहे ना, याची मांडणी या लोकांनी केली आहे आणि सत्ता राबवून केली आहे. यांच्या कर्तबगाऱ्या, यांच्या विचारधारा, यांच्याकडं आपल्याला फक्त एकच, आत्ता नवा काळ तर तोच आहे आणि तो RSSनं आणि BJPनं आपल्याला सवयच लावली. उठा आणि कोणालाही नावं ठेवा, कोणाची बदनामी करा. राहुल गांधी जशी केली तशी बदनाम्या करत राहायच्या. त्यांचं चांगुलपणाचं काम त्यांचं बरं. यांनाही नागरिक म्हणून अधिकार आहेच ना, यांनाही समानतेनंच वागवा असं सांगितलं गेलं ना. पण हे समानतेनं इतरांना वागवत नाही, याची शिक्षा त्यांना मिळते. आणि त्यांचा जातवाद संपलाय वगैरे. नाही संपला. तुम्ही अजून ब्राह्मणातनं बाहेर आलेलं नाही. ब्राह्मण असणं, तुम्ही भारतीय नाही होत अजून. तुम्हाला वर्चस्ववादीच राहायचंय. आपण श्रेष्ठच आहोत, तिन्ही लोकी श्रेष्ठ. कितीही बेक्कल असला ब्राह्मण तरी तो ब्राह्मणच राहणार. आंबेडकर ब्राह्मण नाही होणार. आणि मग आंबेडकरांनी संविधान जे तयार केलं ते भारतीयत्वाचं आहे. त्याच्यात सगळ्या जातींना, धर्मांना स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे मला वाईट वाटतं, मी त्यावेळेस जिवंत असताना आंबेडकरांशी भेटायची संधी मिळाली असती तर आंबेडकरांना मी स्पष्ट सांगितलं असतं की बाबासाहेब किंवा वडील म्हणावं असतं त्यांना की वडलोबा, तुम्ही धर्म स्वातंत्र्य, जात स्वातंत्र्य आणि तुमच्या श्रद्धा स्वातंत्र्य पूर्णपणे नाकारा. कारण हा देश त्या लायकीचा नाहीच आहे. इथं एकमेकांवर जातीय चढाया करणं, एकमेकांना स्वतःला श्रेष्ठ समजणं, दुसऱ्यांना कनिष्ठ समजणं, हे सगळ्यांमध्ये आहे. सगळ्या तथाकथित कनिष्ठ जाती सुद्धा द्वेषच करतात आणि त्यात ब्राह्मणांचाही द्वेष करतात आता. आणि ती चळवळ उभी आहे. आणि आंबेडकरांचं नाव सुद्धा ब्राह्मणांच्या विरोधी घेतलं जातं. आंबेडकरांचं संविधान पाहिल्यावर लक्षात येतं ब्राह्मणांना विरोधच केलेला नाही त्यांनी, पण ब्राह्मण संविधानाचा विरोध करत आले. आणि मग संविधानाचा ठेका आमच्याचकडे आहे असं समजणाऱ्या जाती आहेत, त्या स्वतःला श्रेष्ठ बिष्ट समजायला लागल्यात आता. त्यांनाही संविधान आणि बाबासाहेब नाही कळलं असं वाटतं. ते निघतात, संविधान आमचं आहे, आमच्या बाबासाहेबच आहे. अरे तुमचा नाही बाबासाहेब, नका मालकी दाखवू, 7-12 नाही तुमच्याकडं. तुम्ही बाबासाहेब जेव्हा शिकत होता आणि पैसे नव्हते ना, तेव्हा नाही मदत करायला गेला. जात तुमच्या जातीनं कणभर मदत केलेली नाही. आता भाव खाता तो मोठा झाल्यावर. ते शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. तपासा सगळ्या मराठ्यांचा इतिहास, एक मराठा शिवाजी महाराजांच्या बरोबर नाही. आणि आता भाव खातात शिवाजी महाराज आमचे. काय 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 होऊ दे ना सगळ्यांचे. तर बाबासाहेबांचंही तसंच करून ठेवलंय. 7-12 प्रत्येक महापुरुषाचं आपल्याकडं. आणि योगदान काही नाही त्यांच्या आयुष्यात, योगदान काही नाही. ते स्वतःच्या कर्तबगारीवर मोठे झाले, कष्टावर मोठे झाले, खूप संघर्ष केला, खूप भोग भोगले आणि स्वतः मोठे झाले आणि देशावर उपकार केले. तेव्हा मग सगळ्या जाती आमच्या जातीचं आहे, आमच्या जातीचं आहे. तुमच्या जातीचं काय योगदान आहे त्याच्या कर्तबगारीत आणि एकूण देशात सुद्धा? हे या देशाचं मुख्य दुखणं आहे बरं का. ते महापुरुष आहेत ना, सगळे जाती मुक्त केले पाहिजेत किंवा बादच केले पाहिजेत. मुळात महापुरुष ही व्याख्याच एकतर बाद केली पाहिजे. आणि पाळायचंच असेल ना तर कुठल्याही जातीनं त्या जातीलाच बंदी घातली पाहिजे कायदा करून, की तुम्ही काहीच करायचं नाही त्याचं. बाकीच्यांनी केलं तर केलं, नाही तर गेलं कुजत. वाटोळं करून ठेवले ते महापुरुषही जातीत गेले.
तर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तेव्हा आर एस एसनं विरोध केला. सगळ्या ब्राह्मणांनी नाही केला, आर एस एसनं केला. आणि आजही संविधानाला विरोधच आहे. आणि संविधान आजही मोडलं जातं, पदोपदी संविधान मोडलं जातं. संसदेत फार थापटून संविधानात असं लिहिलंय. संविधान हे धमकीचं ठेवलंय. एकमेकांना संविधानाच्या धमक्या देतात लोक. पण जे धमक्या देतात ना ते पाळतात का? एक लक्षात घ्या, 2004 पासून राहुल गांधी हा संसदेत खासदार म्हणून जातो. तो असा संविधानाचं तो दुसऱ्यांना दाखवत नाही बसत. तो त्यानं सरळ ते पुस्तक हातात घेतलं आणि दाखवलं, मला यानुसार देश घडवायचा आहे म्हणून. आणि देश घडवायची भाषा करतो. तो नेता झालाय बरं का. त्याच्यावर बोलू आपण, पप्पू बिप्पू सगळं, तो विषय वेगळाच आहे. त्याच्यावर मला स्वतंत्रपणे बोलायचं आहे. ते कारस्थान झालं, त्यानं काय संघर्ष केले. पण आजचा विषय आहे संविधान, जातीय जनगणना आणि राहुल गांधी. तो आत्ता ते पुस्तक घेऊन निघतो. पण ज्या पद्धतीचं ते बीजेपीवाले संसदेत बोंबलत असतात ना, संविधानाचे दाखले देत, यांचा संविधान मोडण्याचा पहिला आग्रह. तुम्ही खूप बघा, तो सभापती जो बोलतो ना, तो संविधान मोडत असतो. त्याला सभापती म्हणजे काय आहोत याची अक्कलच नाही. तो बीजेपीचा टोणगा म्हणूनच बसलेला असतो आणि तिथं तो बीजेपीच्याच बाजूनं बोलत असतो. ते त्यानं खासदारांना हाकलून देणं, राहुल गांधीला खासदारकी रद्द करणं वगैरे वगैरे. तो सरळ संघाचाच माणूस आहे, बिर्ला. आणि इकडचंही आत्ता घेऊन बसलेले ते संघाचेच लोक आहेत. यांना एकच काम दिलंय, तुम्ही संविधानाची जेवढी चॅप्टर येईल ना तिथं अनाचार खूप चालू आहे आणि दिसतो रोज संसदेचं कामकाज पाहताना. मोदी लोक संविधानानुसार अजिबात वागत नाहीये. तो सेवक बिवक नाहीये, तो मालकच झालाय. ते सूट बूट आणि ते सगळं माझी गुरमी, एकही पत्रकार परिषद घेणार नाही. आणि ज्या प्रश्न विचारलेले आहेत ना, संविधानाचं लोकसभेचं सगळं कामकाज बघा, राज्यसभेचं सगळं कामकाज बघा, विचारलेल्या प्रश्नांचं, असलेल्या समस्यांचं काहीही बोललेला नाही मोदी. संविधानानं त्याला बंद नाही की तू प्रश्नाची योग्य उत्तरं दे. तो त्या लोकसभेत जाऊन सुद्धा प्रचार सभेत उभा असल्यासारखा दमात थापा मारत असतो. आणि त्याचा तो आव आणि त्याचा तो ताव आणि मग त्याची ती भाषा आणि दुसऱ्यांची अक्कल काढणं, पुन्हा त्या नेहरूची अक्कल काढणं, सोनिया गांधीला नावं ठेवणं, राहुल गांधीला नावं ठेवणं. राहुल गांधीला राजकारणच कळत नाही म्हणणं. आत्ता देश राहुल गांधी चालवतोय, ते विधान लक्षात ठेवा. आत्ता भाजप राहुल गांधी चालवतोय केंद्रातली आणि देशातली सुद्धा. काँग्रेस तर चालवतोच आहे. भाजपमध्ये RSS वालेच आहेत, त्यांच्या हाताखाली भाजपच्या भ्रष्टाचारी लोक आहेत बहुजनांमधले. पण काँग्रेसमध्ये सुद्धा RSS वाले लोक आहेत अजून. आणि या दोन्हींशी लढाई करतोय तो. आणि त्याच्याही भोवती जमलेल्या जमावड्यात आहेत ना, ते चमचे आहेच आहेत RSSचे. ते त्याला छळत असतात, सल्ले बिल्ले देतात. मधले ते सल्ले त्याच लोकांनी दिले होते. त्याची जी काही थिंकर टँक मधली माणसं आहेत ना, त्यातली काही माणसं माझ्या ओळखीची आहेत, खूप जवळची आहेत. ते त्याला मध्ये नाही का पूजा करायला लावल्या, जानवं घालायला लावलं, ते दत्तात्रय बोत्रे तू शाल घालाल, ते नमस्कार करून पूजेला बस, ही जी ढोंग करायला लावली ना, ती त्या थिंक टँक मधल्याच RSSच्या लोकांनी करायला लावली होती, काँग्रेसमधल्याच. आणि राहुल गांधीनं ती केली. पण तो सगळ्यांकडनं शिकून घेतो. एक लक्षात घ्या, महत्वाचं आहे, तो हे जे करत असतो ना, ते लोकांचं, ते परीक्षा पण होते त्याची, त्याचा अभ्यास चालू राहतो. अभ्यास म्हणून करतोय बरं का तो. याचा जो अभ्यास झालाय ना, त्याच्या घरात, त्याचं घर, आणि मग प्रत्यक्ष त्याचं राजकारणात येणं, राजकारणातले अनुभव घेणं, आणि या संघावाल्यांना वाटणं की, किंवा व्यावसायिक जे बसलेत सगळे व्यावसायिक राजकारणी देशातले, राजकारण हाच व्यवसाय आहे. आणि मग RSS वाले तेही व्यावसायिकच आहे. देशाच्या सत्तांचा, संपत्तीचा आणि समाजाचा मालकी हक्क आपल्याकडं असला पाहिजे असं संघाचं मत आहे. आणि ते व्यवसायच आहे, एक प्रकारचा मालकी असली पाहिजे. साधन संपत्ती, माणसांची डोकी, याच्यावर सत्ता आपली असली पाहिजे, हा RSSचा हेतू आहे. आणि ते करत राहिलेले आहेत ते तसं. तर ते व्यावसायिक, आणि यांनी सगळ्यांनी मिळून 2010ला याला पप्पू ठरवला, अगदी कटाचा भाग म्हणून.
यांना कळलंच नाही की आपण ज्याला पप्पू ठरवतो आहोत, बदनामी करतो आहोत, हा स्वतःचा एक व्यक्ती आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे. तो पंतप्रधान घरात परंपरा असलेल्या राजकीय घरातला माणूस आहे, धर्मांच्या मिश्रणाचा माणूस आहे आणि हा वेगळा विचार करू शकत असेल, याला मेंदू असेल, असं ते मोदीच्या बोलण्यात सुद्धा येत नाही. ते मोदीच्या मेंदूचं ठिकाण शोधलं पाहिजे, ते गुडघ्यातच असणार. राहुल गांधी असं वागत राहिले. आपण मूळ विषयावर हे बोलूच पुन्हा. हे सगळं काढू बाहेर आपण, पण संविधान पाळलं जात नाही आणि संविधानाला विरोध करणारे कोण कोण लोक आहेत, ते संविधानाच्याच नावानं बूड आपटत आपटत काय करू पाहतायत याचा अभ्यास राहुल गांधीचा झाला. आणि मग राहुल गांधीनं आत्ता गेल्या 3-4 वर्षात संविधान नावाचं ते शस्त्र, या देशाला वटणीवर आणणारं शस्त्र त्यांना हातात घेतलं. त्याच्यात ते लक्षात आलं की संविधान मोडतायत लोक. त्या दिवसा संविधानाची चिन्ह चालल्यात. हे नावं सांगतो ना तुम्हाला. तो पासवान नावाचा माणूस होता, त्याचा पोरगा आत्ता आहे राजकारणात, किंवा आपला आठवले आहे. हे 2 गोष्टींचं नाव घेतलं आता. मी दलित पॅन्थरमध्ये होतो बरं का 81-82ला, तेही सांगून ठेवतो आधी. तर हा पासवान आणि हे जे लोक आहेत, मायावती आणि आठवले वगैरे असे जे लोक आहेत, हे लोक संविधानाचा यांचा काही संबंध आहे असं वाटतं? बाबासाहेबांशी यांचा काही संबंध आहे असं वाटतं? कारण बाबासाहेब आणि संविधान याचे कट्टर असते नाही तर हे रस्त्यावरच्या चळवळीच करत असते, फुकटची मंत्रिपदं भोगत बसले नसते आणि दलितांना गंडवत बसले नसते. देशालाच गंडवणूक केली ना वाहिनी. हे खरे आंबेडकरांचे संविधानाचे फॉलोअर नाहीत. हे दुकानं चालवायला आले, स्वतःची पोटं भरायला आले, लुच्चेच आहेत, तत्वनिष्ठ नाही आहेत, हे तत्वहीन आहेत. आणि मग त्यांच्या नादी लागलेले आहेत ना जे कोणाला आठवले साहेब म्हणतात ना, यांची एकदा तपासणी करून घ्या. यांना विचारा RSS बद्दल तुमचं काय मत आहे, RSSनं केलेल्या गांधींच्या कोणाबद्दल काय मत आहे, संविधानाचे रोज खूप मुर्दे पडतात त्याच्याबद्दल काय मत आहे, देशाची धार्मिक जातीय अशांतता RSSनं तयार केली याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, यांना उघडं विचारत नाही कोणी. बरं, तेही कुठल्या तरी तुकारपदांवर ठेवलेले असतात, लाचारीचा एक तुकडा टाकलेला असतो, तुकडेखोर आहेत हे, त्यांना काही सन्मान आहे का? त्या मंत्रिमंडळांमध्ये तरी सन्मान आहे का? मायावती तर संपवलीच आहे, ती पैसे गोळा करत बसली आयुष्यभर. काशीराम सारखा एक आदर्श माणूस, त्याला आंबेडकरांनंतरचं पुढची स्टेप असलेला माणूस म्हणजे काशीराम. या देशाला ते नेतृत्व बहुजन आणि दलित आणि शोषित, आदिवासी, भटकेमुक्त, अल्पसंख्याक या सगळ्यांसाठी एक चांगलं नेतृत्व मिळालं होतं. त्याचं नाव काशीराम. काशीरामला कुजवलं आणि काशीराम पासून बेईमानी करून या बाईनं नोटान बिटान ते असलंच बँजी देशाची वाट लावण्यात मदत केली नाही. आणि पुन्हा हा भाजपबरोबर जाऊन बसायचं. जिकडं घुगऱ्या तिकडं उदय असले भिकारचोट लोक येते आणि हे नेतृत्व करायला निघाले. काशीराम कुजवले बाई, आणि सगळ्यांनी कुजवलं. आपण आपला दोष आहे सगळ्यांचा. काशीरामांना मी भेटलोय पण, बोललोय पण, काय वेगळे लखलखीत विचार होते आणि काम केलं त्या माणसाला, काम केलं. तो त्या संघर्षाला, या देशातल्या जातीय संघर्षात तो उतरलाच होता. आणि जाती समानता आल्याशिवाय किंवा जाती नष्ट झाल्याशिवाय किंवा जातींना न्याय मिळाल्याशिवाय होणार नाही हे काशीरामनं मांडलं होतं. या वाट लावली पुढे या लोकांनी. तो रामविलास पासवान, त्याला कळायचंच कुठली बोट बुडणार आहे की फटकन उंदरासारखी उडी घ्यायची आणि दुसऱ्या बोटीत जाऊन चढायचं. इतकं घाणेरडण गलिच्छ राजकारण केलं नाही. कशासाठी? तर स्वतःच्या पोटासाठी. अरे हागून जेवून हागून मेला असता ना तुम्ही. बरं मेलं, पण ते काय करायचं अशा ख्याती कीर्तीला आणि पैशाला? निष्ठा नावाचं, वैचारिकता नावाचं, हे देश नावाचं काय आहे का नाही डोक्यात? संविधान नावाचं. राहुल गांधीला हे कळलं आहे आणि राहुल गांधीनं 2 मुद्दे घेतले. एक, पहिली गोष्ट म्हणजे संविधान त्यानं हातात घेतलं. त्यांना माहितीच होतं, अभ्यासू आहे बरं का, वाचक आहे खूप मोठा. राहुल गांधी प्रचंड वाचत राहतो. हे शरद पवारांच्या नावानं ढोंगीपणे आपण बोलत राहिलो, ते वाचत राहिले अजिबात नाही. शरद पवारांचे सचिव लिहून मी ओळखतो खूप. ते पूर्वी वाचत होते 95च्या आधी. त्यांना पैशाचा खूप नाद लागण्याआधी शरद पवार फार सुसंस्कृत होते. कलाकार, लेखक, नटनट्या यांच्यात रमायचे पण आणि वाचायचे पण. पण नंतर शरद पवारांचं ते वाचन थांबलं. ते पुस्तकाबरोबर फोटो एवढंच राहिलं. ते राहुल गांधीचं तसं नाही. राहुल गांधी वाचतो.
हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्याकडे तो महत्त्वाचा अनुभव आहे राहुल गांधीच्या वाचनाचा. ते बोलीन मी नंतर. तर ते वाचत राहतो माणूस. त्याने संविधानाचा कीस पाडलेला असणार आणि त्याच्या लक्षात आलं असणार संविधानातलं या देशात काही पाळलं जात नाही. जोर संविधानातलं काही पाळलं जात नाहीये तोवर हा देश देश होणार नाहीये. हा भारत भारत नाही होणार आहे. हा भारत अखंड भारत नाही होणार आहे. अखंड भारत आत्ता जे म्हटलं जातं ते RSS जे म्हणत राहतं त्याला माझा पाठिंबाच आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, थायलंड, रशिया, ब्रह्मदेश आणि नेपाळ वगैरे, श्रीलंका याच्यासह अखंड भारत झाला पाहिजे यातलं स्वप्न आहे ना त्यांचं. मी पाठिंबा जाहीर केलेला आहे आधीच. मी त्या अर्थानं सांगायचाच आहे. माझी इच्छा आहे अखंड भारत झालाच पाहिजे. आणि नाही अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेश आला तर आत्ता जेवढा देश आहे ना, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हा एकत्र आलाच पाहिजे. कारण हे आपले तुकडे होताना आपल्या डोळ्यात एकच दिसलेलं आहे. तर आपण हे देश ताब्यात घेतलेच पाहिजे. अखंड भारत झाला पाहिजे याला माझा पाठिंबा आहे. तर राहुल गांधीचा तो त्या अर्थानं हा भारत अखंड नाहीये हा अभ्यास आहे. म्हणजे आत्ता जेवढा भारत आहे ना हा पण अखंड नाहीच आहे. अनेक अर्थांनी अखंड नाही आहे. अनेक अर्थांनी. त्या अर्थानं संविधान लागूच नाही झालेलं. काश्मीर कुठलंही राज्य घ्या, हे राज्य स्वतंत्रच आहे. त्या राज्याच्या संस्कृत्या, त्या राज्याच्या पद्धत्या आणि त्या राज्याचे नियम आणि कायदे, जगणं, अभिमान, स्वाभिमान, गर्वन, गुरमीन, महाराष्ट्र आहे म्हणून दिल्ली आहे वगैरे. कधी नव्हतं ते. दिल्लीवर राज्य केलं. बिहारनं पण केलं दिल्लीवर राज्य. सगळ्यांनी केलं. द्रविड राज्यच होते एकेकाळी देश. काश्मीरचे द्रविड देशावर राज्य करत होते. तर ते कोणी राज्य केलं तर ते विखंडितता ही भारतात आहे. आणि जातीय विखंडता तर आहेच आहे. धार्मिक विखंडता आहे. जातीय विखंड तर पदोपदी आहे. दर पावलाला जातीय विखंडता आहे. हा देश अखंड झालेलाच नाही अजून. भारतीयच झालेला नाही. आणि संविधानाचं नाही होत आहे अजून. तर अखंड भारत अजूनच व्हायचा. म्हणजे आत्ता जेवढा नकाशा उपलब्ध आहे ना हाच भारत अखंड नाही आहे. राज्यात विभागला आहे, जातीत विभागला आहे, धर्मात विभागला आहे, प्रथांमध्ये विभागला आहे, कर्मकांडात विभागला आहे. तर यातलं बाकीचं जाऊ दे, भाषा बिषा. पण हे जाती जातीत विभागणी, धर्माधर्मात विभागणी हेच अजून साधलं गेलेलं नाही 78 वर्षात. हे राहुल गांधीला कळालेलं आहे असं मला वाटतं. म्हणून त्यानं ते संविधान धरलं की सगळ्यांना जोडणारा दुवा. आणि त्यात तो ब्राह्मणांचा द्वेष नाही करत आहे. मी मागेही बोललो होतो. RSS त्याची सत्ता आली किंवा त्या तो सत्तेत बसणार नाही असं एक माझं मत आहे स्वतः. पण बसला बिसला किंवा नाही बसला तरी त्याची सत्ता आल्यानंतर तो RSS वाल्यांना शिक्षा देणार नाही आहे हे मला माहिती आहे. हां, पापी जे कोणी गुन्हेगार असतील ना ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांना तो शिक्षा देणार. मला हे माहिती आहे. तो अडाणीला सोडत नाही. आता अंबानीला पण सोडत नाही. त्यांनी जो देशाचा बळकावला सगळा देश मालक होऊन बसले ना हे राहुल गांधीला मान्य नाही. यांना तो शिक्षा देणार. कदाचित मोदीलाही शिक्षा देणार. आणि मला तर आता राजकीय वर्तुळातनं असं कळत राहिलं की यावेळेला राहुल गांधीला सत्ता येण्याची संधी होती 24च्या निवडणुकीत. राहुल गांधीनं मोदीनं जी हागरी करून ठेवली देशात ती निस्तरण्यासाठी म्हणून राहुल गांधीनंच इच्छा व्यक्त केली की यालाच राहू द्या. आणि फळं दिसत आहेत आता. ती एप्स्टीन फाईल आणि ते इराणचं युद्ध आणि त्याच्या भूमिका यानं देश कसा विकला आहे हे त्या पदावर राहून तिथंच त्याला चूड लागली पाहिजे. म्हणून त्या पदावर बसण्याची व्यवस्था राहुल गांधीनंच केली. तुम्ही लक्षात घ्या. ते नितीश कुमार आणि काय जे गेले तिकडं वगैरे NDAची सभा तिथंही संविधान मोडले. त्यानं स्वतःच्या पक्षाचं संविधान मोडले मोदीनं. त्याची जे निवडून आलेले लोक असतात त्या पक्षाची बैठक व्हावी लागते आणि मग ती बैठक आपला नेता निवडते. मोदीनं ते केलेलं नाही. त्याच्या स्वतःच्या पक्षाचं जे संविधान आहे ना ते सुद्धा त्यानं पायदळीच तुडवलं आहे. त्यानं घाईघाईनं सगळ्यांना गोळा केलं. त्याच रात्री बैठक घेतली. सगळ्यांना आश्वासनं दिली. तुला 5,000 कोटी देतो, तुला 10,000 कोटी देतो, तुला 50,000 कोटी देतो. आणि ते लोभी बसलेलेच आहेत. तो नितीश कुमार समाजवादाच्या नावाखाली लागलेली कीड या देशाला. लोहियावादी आहे म्हणे. लोहियावादी आता आहे. तुकडे टाकले की चाललं कुत्र्यासारखं पळत. तो आणि चंद्रबाबू नायडू ते गेले. त्यांना ती बैठकच घेतलेली नाही. ही बैठक राहुल गांधी पण घेऊ शकला असता. हे लक्षात घ्या. तुम्ही निवडून आलेल्या लोकांचं बघा. साठलोटच करायचं असेल तर नरसिंहरावच्या वाजपेयींच्या काळात, मनमोहन सिंगांच्या काळात ती जी कडबोळी करून सत्ता आहे ना ती राहुल गांधी पण करू शकला असता. आणि त्याला सल्ला दिला गेला. त्याच्याच पक्षातनं आणि बाहेरच्या काही पक्षातनं. आणि चौकशा चालू होत्या 2-3 दिवस सगळ्यांच्या की राहुल गांधीच्या डोक्यात काय आहे. राहुल गांधीनं स्पष्ट सांगितलं मी सत्तेत येणार नाही. का? ते यालाच बसवा.
याला का बसवा? तर भयंकर कपटी राजकारण होतं हे, आणि फार सुंदर राजकारण होतं. कारण हा माजी पंतप्रधान झाला असता तर आत्ताच्या भानगडी सगळ्या बाहेर येत आहेत ना, सगळी ती घाण बाहेर येते ना, तर माझीबद्दल आपल्या भारतीय लोकांना सहानुभूती. जाऊ दे ना, आता गेलं ना त्या पदावरनं. भारतीय लोक फार थोर आहेत, तसे संत महात्मेच आहेत. याचाही अभ्यास झालाय राहुल गांधीचा, की हे संत महात्म्यांनी त्याला माफ केलं असतं. जाऊ दे ना, आता निवृत्त झालाय ना तो, कशाला शिक्षा त्याचा, म्हातारा झालाय ना तो, जाऊ दे ना आता, जाऊ दे ना आता, जाऊ दे ना बाळासाहेब, ते जाऊ दे ना बाळासाहेब सगळेच आहेत. त्यामुळं राहुल गांधीच्या ते लक्षात आलं की यांनी ज्या पद्धतीने छळले आणि देशाची जी काही वाट लावून टाकली आहे, विकला देश, देश घाण करून टाकला. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पातळीवर या दोन्ही शहा आणि मोदीनं आणि अदानी अंबानीनं आणि यांचे जोडीदार जे व्यावसायिक राजकारणी आहेत यांनी मिळून या देशाची वाट लावून टाकली, भयंकर वाट लावून टाकली आणि किळसवाणा करून ठेवला देश. जगात सगळी पद घालवली, देशातही सगळी घाण करून ठेवली, कुठलं एक क्षेत्र सोडलं नाही जिथं असं सगळं घाणेरडंच आहे. ते या घाणीची जबाबदारी काँग्रेसनं नाही घेतली. कारण सत्तेत आलं असतं तर लोक आत्ता गचाने मारून काँग्रेसला विचारत बसले असते. आणि काँग्रेस पुन्हा ते त्यांचे जे चमचे आहेत ना, मग गेल्या 12 वर्षात, 15 वर्षात, 14 वर्षात, 10 वर्षात BJPनं काय केलं बघा. म्हणजे भाजपचं आयुष्य अजूनही चालूच आहे. त्या मूर्खांना ती अक्कल नाही की सतत आपलं गेल्या 75 वर्षात काय झालं, काँग्रेसच्या सत्तेत काय झालं. अरे तुमच्या हातात सत्ता आहे ना टोणग्यानं, तुम्ही करा ना काय करायचं. सारखं आपलं ते मागचं जायचं. नेहरूने असं केलं, इंदिरा गांधीनं असं केलं. अरे तुम्ही लय शहाणे आहात ना, अक्कल आहेत ना तुमच्याकडं. नेहरू मूर्ख होता आणि इंदिरा गांधी मूर्ख होती, ओके कबूल. तुम्ही शहाणे आहात ना, तुम्ही उपटा ना, तुम्ही कशाला नावं घेत बसल्यासारखे. बरं तुम्ही करताय काय? एक कणभर काही निर्माण केलेलं नाही तुम्ही 12-13 वर्षात. स्वतःच काही निर्माण केलेलं नाही. जे मागच्या देशानं निर्माण करून ठेवलं ते विकत राहिलं फुकट, स्वस्तात असं देऊन टाकायचं. आणि ते तुमचे स्वतःचे धंदे आहेत ना हो. मोदी शहाचे स्वतःचे धंदे येते. अडाणी अंबानी हे कामाला आहेत. हे जे पुढारी बसलेत ना आर्थिक सत्तांचे आणि सगळ्या पक्षांचे, बारके बारके जे राजकीय पक्ष आहेत ना राज्यांच्या पातळ्यांवरचे, यांचे टोणगे त्याच धंद्यात आहेत. यांचा फक्त मलिदा कमवणे, पैसा कमवणे, जगानं कष्ट करणे, देशानं कष्ट करणे, तो कष्टाचा पैसा लुटणे, लोकांचं सगळं लुटत राहणे आणि स्वतःच्या गार्दी भरत राहणे. आणि मग ते लिहिणे ॲफिडेव्हिटमध्ये, माझ्याकडे 3,500 कोटीची मालमत्ता. अरे तू नुसतं निवडून येत होतं, तू आणली कुठून मालमत्ता एवढी 3,500 कोटीची, आणि माझ्याकडे कार नाही. हे असले घाणेरडे लोक आहेत. तर राहुल गांधींना ते ठरवलं की यांना तिथंच ठेवलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. सत्तेची संधी असूनही राहुल गांधी ते कडबोळं करू शकला असता ना, किंवा त्याला सल्लेही देत होते त्याच्या भोवतीचे लोक. आणि हे लोक चौकशी. अजून एक गंमत आहे, BJPतलेच काही लोक जे मोदीला आणि शहाला वैतागले ते लोकही निघाले होते की करा काहीतरी. राहुल गांधीनं अतिशय चातुर्यानं निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की याला शिक्षा मिळायची असेल, हा अधिकाधिक बदनाम व्हायचा असेल, याचं पितळ जास्तीत जास्त उघडं पडायचं असेल, तर या पदावरच बसलेला आणि हा या पदाला किती नालायक माणूस आहे हे सिद्ध व्हायचं असेल तर याला इथंच बसू दिला पाहिजे. तर आपण संविधानावर परत येऊ. राहुल गांधीला कळालं की या देशात संविधान पाळलं जात नाही. आणि संविधान सुंदर आहे, फार सुंदर आहे. ते जात स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य सगळ्याचं कबूल करू, पण व्यवहाराची जी मांडणी आहे, त्यातनं जन्माला येणाऱ्या कायद्यांची जी मांडणी आहे, त्यातनं येणाऱ्या आचरणांची जी मांडणी आहे, ती अफाट आहे, फार महत्त्वाची. राहुल गांधीला ते कळालं. आता ते पुस्तक तो दाखवतो, ते लाल पुस्तक लाल दिव्यासारखंच दाखवतो. या अंधार करणाऱ्या लोकांना, अंधारात बसलेल्या अंधारी धंदे करणाऱ्या लोकांना दाखवत राहतो. आणि संविधानाला घाबरतात लोक. आता त्याला कळलंय संविधान हेच हत्यार करून, आणि ते अहिंसक हत्यार आहे, ते हिंसक हत्यार नाही. त्यामुळे संविधान घेत होतो. आणि जात जनगणना ही जी महत्त्वाची भानगड आहे त्याच्यावर बोलू आणि थांबू. मी जातींचा विरोधक आहे असं नाही म्हणावं. राहुल गांधी सुरुवातीला काही जातीभीतीचं काही बोलत नव्हता, पण राहुल गांधीनं या देशाचा अर्थशास्त्राचा, समाजशास्त्राचा जेवढा अभ्यास केला त्यात त्याच्या लक्षात आलं की काही जाती ताब्यात घेऊन बसल्यात आदेश. सगळ्या पदांवर तेच, सगळ्या मालमत्तांच्या जागांवर तेच. फार गमती आहेत बरं का. आणि यात नुसते ब्राह्मण नाही आहेत. मी मधल्या एका व्हिडिओत म्हणालो होतो, तुमचा जो कुठलाही व्यवहार, आर्थिक व्यवहाराचा व्यवसाय असेल ना, त्या व्यवसायाच्या शेवटाला जैन गुजरातीच लोक बसले, गुजर मारवाडी लोक आहेत. आपल्याकडे गुजर मारवाडी म्हणतात. तुम्ही कुठलाही धंदा घ्या, कुठलाही. आता मी मोबाईलवर बोलतोय ना, तर या मोबाईलच्या धंद्याचं चेन बघा,
याची शेवटची मालकी गुजर मारवाड्यांकडेच आहे. म्हणजे या व्यवसायांची सुद्धा ही चॅनेल, पेपर्स, कागदाचे धंदे, कागदाचे कारखाने, कुठलाही व्यापार घ्या, त्या व्यापाराच्या शेवट तुम्ही कुणी करा, छोटं दुसऱ्या जातीचे दुकानदार असतील, दुसऱ्या जातीचे दलाल असतील, काही असेल, पण याच्या शेवट आहे ना तो त्यांच्या हातात आहे. आणि मग ते ठरवतात नफे किती काढायचे, किती खोटी गोष्ट खरी करून कशी विकायची आणि मौलिक करून कशी विकायची. अनाचार चालू आहे तिथं. व्यापार हा पण अनाचार आहे. नुसत्या ब्राह्मणांवर लक्ष नाही राहुल गांधीचं. या व्यापाराला एक शिस्त लागली पाहिजे, त्यात रोजगार आहे. ते इतरांनी गुलाम राहायचं, वापरायचं. म्हणजे RSS जसं बहुजनांना ब्राह्मणी सत्ता ठेवणार, चित्पावनांची सत्ता ठेवणार, एक रज्जूभाई यांचा अपवाद सोडला, ते राजपूत होते, तेवढं एक सोडलं तर चित्पावन ब्राह्मणच हे सरसंघचालक होणार आणि बाकीचे कर्मचारी आहेत आपले वापरायचे. मग ते हे जे राणे फाणे काय जे बसलेले ते वापरायचे, फक्त जगताप बिकताप पडळकर या जाती वापरायच्या. ही कामाला ठेवलेली आहेत चिडे मकोडे. तसंच आहे हे सगळं. व्यापाराचंही तसंच आहे. व्यापार, उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार, शेतीच्या शेवटी गुजर मारवाडी आहेत दादा. शेती कसणार कोण बी? शेतकरी. पण शेतमालाचं काय व्हावं आणि त्या शेताचं काय व्हावं हे ठरवणारी जी शेवटची यंत्रणा आहे ना, ती ब्राह्मण आणि गुजर मारवाडी आहे. आणि असं प्रत्येक पदावर आहे. हे राहुल गांधीच्या लक्षात आलं. अभ्यास करतच होतो, कळतही होतं ते काय चालू आहे ते. आणि मग त्यानं जात जनगणनेचा मुद्दा उचलून धरला आणि तो काही झालं तरी मी करणारच असं म्हणालाय. आणखी एक आहे, राहुल गांधी जे बोललंय ना ते केलंच आहे राहुल गांधीनं. ते महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून वैशिष्ट्य येतील. पण जे बोललो ते केलं असं राहुल गांधी आहे. आणि बोललो ते उरथा नाही, उगीच थापा नाही, भ्रामक गप्पा नाही, भैयाव भैयाव करून काही नाही. कुणालाही बहिणी बहिणी मानत नाही. हा बेडवर नव्या रोज पोरी लागतात, बहिणाव, लाज नाही त्याला. माहिती राहुल गांधीला हे कळालंय. जात जनगणना झाली तर जात जनगणनेत नुसत्या जातीची नोंद नाही होणार आहे, त्याच्या आर्थिक उत्पन्नाची नोंद होणार आहे, तो कुठल्या पदांवर कामं करतो याची नोंद होणार आहे. आणि या देशातली सगळी पदं, सगळी अर्थसत्ता कोणाकोणाच्या ताब्यात आहे, कुठल्या जातींच्या ताब्यात आहे, या पद्धतीची अतिशय महत्त्वाची गेम राहुल गांधींनी टाकली. आणि तो म्हणाला मी हे करणारच. आणि माझा सगळ्या जाती धर्मांना विरोध असून सुद्धा माझा त्याच्या जात जनगणनेला पाठिंबा आहे. कारण हे उघडकीला आलं पाहिजे. आणि हे बहुजन नावाचं जे काही थोतांड या देशात आहे, आंधळं, मूर्ख आणि मेंढरापेक्षा वाईट. मेंढरं पण असायला स्वतःच डोकं वापरत असणार कधी कधी, हे कधीच नाही वापरत. कुठेतरी वाहत जायचं, कोणी चाललं, चला चालले, ते या बहुजनांचे डोळे उघडायला पण दलित लोक आवाज काढत असतात मधून मधून. कारण त्यांना ते कळलंय आपले हक्क आणि कर्तव्य कळत काय नाही माहीत नाही, पण हक्क कळले. दलित लोक संघर्ष करत राहतात की माझी जागा आहे ही. तर मुळात एक आरक्षण नावाचा मुद्दा आहे. हे आरक्षण गेल्या 78 वर्षात किती पोहोचलं, कोणापर्यंत पोहोचलं, त्याचा कोटा पूर्ण झाला का याचा एकदा स्वतंत्रपणे अभ्यास होणं गरजेचं आहे. तर तो जात जनगणनेत होईल, आपोआपच होईल. आरक्षणाचा लाभ झाला का असा मुद्दा येणार, तो नाही झाला. मग आरक्षित पदांवर चढून कोण कोण बसले, तर ते वरच्याच जाती आहेत. आणि ते नुसते ब्राह्मण नाही आहेत, हे गुजर मारवाडी पण आहेत, पण तिथले क्षत्रिय सुद्धा जागा काढून बसलेत. तर जात जनगणना झाली तर इथल्या सगळ्या व्यवस्थांची तपासणी होईल. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, कायदा संरक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था, सगळ्या व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थांचं अगदी प्राथमिक शाळांपासून विद्यापीठांपर्यंत, तालुका न्यायालयापासून, सत्र न्यायालयापासून, सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशा अनेक प्रकारच्या तपासण्या या जात जनगणनेत होणार आहेत. आणि मग आहे का मजा या बरं 2011 साली जात जनगणना झाली आहे बरं का. पण मग जात जनगणना झाली होती तर उघडकीला नाही का आणले आकडे, असं हे BJP वाल्यानं, RSS वाल्यानं त्यांच्या नादी लागलेले बहुजन म्हणत असतात. तर मूर्खांना सांगायचं एवढंच, एकदा जनगणना झाली तर तिचं विश्लेषण करायला 4 वर्ष लागतात. आणि साधारण 11-21 असं जर ते ठरलं जनगणना करायचं तर त्याचा रिझल्ट यायला 15 यावं लागतं.
म्हणजे 2015मध्ये सगळं विश्लेषण बाहेर आलं असतं. एवढा कालावधी लागतो. तर 14लाच मनमोहन सिंग गेला आणि हा आला जातीयवादी, स्वतःची जात सुद्धा लपवता. तर ते येऊच दिलं नाही, नाही तर ते आलं असतं तरी या देशाला मार्गी लागता आलं असतं. आणि यानं तर मोठाच पराक्रम केला. 21ची जनगणना होऊच दिली नाही. कोरोना होता म्हणे, नव्हता 21ला कोरोना. आणि असता तरी तुझे बाकीचे उद्योग चाललेच होते ना सगळे. तू भाषणं करत होता प्रचाराची वगैरे. जनगणना करायला हरकत नाही. तर इथेही त्यानं संविधान मोडलंच. कारण आता संवैधानिक संरचना आहे जनगणनेची. तर जनगणना नाही केली हे सुद्धा संविधान मोडणंच आहे, पापच आहे संविधान. तर ते झालेलं आहे. आणि आत्ता करणार आहेत म्हणे संविधान 27ला. मला कळालेली बातमी, ते जी आर पण आलंय माझ्याकडे, आलंय, आंदोलन उभं करायचं असंही चाललंय. ते असं आहे की आता जनगणनेचा जेव्हा रिपोर्ट येईल, म्हणजे माणूस येईल तुमच्याकडे मांडणी करायला, तर 6 धर्म फक्त नोंदून ठेवलेत त्यात. तुम्हाला यातला कुठला तरी एक धर्म स्वीकारावाच लागेल असं करून ठेवलंय. हे असंवैधानिकच आहे, विकृतच आहे. मोदी सरकार आणि ज्या पद्धतीचं त्याची यंत्रणा आहे, त्याच्या ज्या पद्धतीचे अधिकारी बसलेत RSSचे, हे देशाची ठासायलाच बसलेले आहेत. संविधान आत्ता जी जनगणना होणार आहे त्याचा GR आहे केंद्र सरकारचा, तो असा आहे की तो फॉर्म तयार असेल, त्या फॉर्ममध्ये तुमचा धर्म विचारला जाईल आणि तुम्हाला तुमची निवड नाही, तुमचं मराठीत सांगायचं तर चॉईस नाही. तिथं 6 धर्मांचीच लेखी नोंद आहे. त्यातल्या एका कुठल्या तरी धर्मात तुम्हाला स्वतःला कोंबून घ्यावं लागेल. निधर्मी, आम्ही कुठलाच धर्म नाही पाळत वगैरे असं म्हणायची सोय नाही. गंमत अशी आहे की त्या 6 धर्मांमध्ये 7वा धर्म पारशी आहे. तर पारशीचा उल्लेखच नाही आहे. ते जो फॉर्म तयार झाला आहे त्यात पारशांचा उल्लेखच नाही. माझ्याकडे ते असेल तर मी टाकता आलं तर याच्यावर कमेंटमध्ये टाकी नाही, त्याचे फोटो पहा. तो जो GR आहे त्याचा फोटो टाकतो कमेंट्समध्ये. त्यात लिहिलंय फक्त 6 धर्मांमध्येच लावलं. आणखी एक भानगड आहे, हिंदूंना, सगळ्या हिंदूंना एकवटायची सुंदर आयडिया त्यात आहे की त्यांनी फक्त हिंदूच लिहायचं. त्यांनी ते जातीचे टेंबे मिरवायचे नाहीत, ते हिंदू होणार. तर ती एक विभागणी आहे. आणि निधर्मी लोकांना किंवा आम्ही कुठलाच धर्म नाही मानत असं म्हणणाऱ्यांना ते 7% लोक आहेत देशात. 140 कोटीचे 150 कोटीचे 7% काढून बघा. 7 कोटी ते आणि 3.5 कोटी हे, 10-11 कोटीची नोंदच होणार नाही आहे. आणि ते जर तुम्ही सांगितलं की यातल्या कुठल्याही धर्माचा मी नाही, तिथं तुमची नोंद होणार की हे कुठल्याही धर्माचे नाहीत. यांनी नकार दिलाय, ते फोनवर कळवणार की याचं नाव नोंदवून घ्या, हा कुठल्याही धर्माचा नाही. आणि मग यांना तुमचं राष्ट्रीयत्व खरं नाही असं हे सांगणार आहेत. म्हणजे आम्ही लोक आहे ना, आम्ही कुठल्या धर्माच्या जातीचे नाहीच आहोत. नोंदी तशाच आहेत, का दाखल्यांवर आहेत, जनगणनेच्या कागदपत्रात आहेत. तर आमची नोंदच होणार नाही. आणि मग ते उलट त्यांना ते सापडायला सोपं जाईल की कोण आहे तसा. 6 पैकी कोणी नाही. पारशांचं काय होणार मला नाही माहिती. त्यांना कदाचित पुन्हा इराणला जावं लागेल यांनी नागरिकत्व नाकारलं तर. कारण जनगणनेत नोंद नाही झाली तर नागरिकत्वाच्या एका मुद्द्यावर घाला येतोच ना. त्यातला तो घाला आमच्यावर पण आहे, पारशांवर पण आहे. त्याचे काही 1-1.5 लाख 2 लाख पारशी शिल्लक आहेत, जिवंत आहेत. त्या पारशांचं नागरिकत्वच नाही, कारण त्यांची नोंदच नाही त्या दाखल्यात. जनगणनेच्या नोंदीत नोंदच नाही होणार आहे. आणि मग ते कुठं जाणार? जातील इराणला परत. आम्ही निधर्मी लोक आहोत, आम्हाला देशच नाही. निधर्म्यांचा देशच नाही अजून. निधर्मी लोक खूप आहे जगात, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. पण तरीही म्हणजे लंडन, ग्रेट ब्रिटनची, चीनची वगैरे जे जे विकसित देश आहेत ना या जगातले, ते सगळे निधर्म्यांची लोकसंख्या जास्ती आहे. जे मागास आणि मूर्ख लोक आहेत ना देश, ते तिथं जात धर्म जोरात चालू आहे. पण जे जे विकसित झालेत आर्थिकदृष्ट्या, नागरिक म्हणून, बौद्धिकदृष्ट्या, विज्ञानाच्या दृष्टीनं, ते देशांमध्ये नास्तिकताच आहे, निधर्मी पण आहे खूप मोठ्या संख्येनं. जगाची मुख्य दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आता नास्तिक आणि निधर्मी लोकांची, त्यातलेच आम्ही पण आहोत. पण मग आम्हाला जागाच नाही त्या जनगणनेच्या दाखल्यात. आणि असं खूप लोक आहेत आता माझ्या भोवती. मी तर खूप लोकांना माणूस म्हणून लिहा, दाखल्यांवर लिहा असं सांगितलं. तर हा दाखला चालणार नाही. तुम्हाला कुठल्या तरी धर्मात कोंबून घ्यावाच लागेल स्वतःला. आणि आम्ही त्याला तयार नाही होणार. कोर्टात जाण्याच्या तयारी चालल्यात, पण कोर्टही पुन्हा जातीयवादीच आहेत आपली आणि सरकारवादी आहेत. RSSचे लोक बसलेत तिथं कोर्टांमध्ये.
तर त्याचा किती निकाल लागेल, काय निकाल लागेल, पण लढाई करायची असते. हारणं जिंकणं होत राहील, पण लढाई करायची का सोडायची, म्हणून कोर्टात जायचंही चाललंय. त्याच्यावरही एपिसोड करीन वाटल्यास मी स्वतंत्रपणे. काही पत्रकारांना नाही कळवलं, महाराष्ट्रातल्या काही पत्रकारांना मी, ज्यांची चॅनल खूप जोरात चालतात, त्यांना म्हणालो हा विषय घ्या. त्यांना व्हॉट्सअपवर ते सगळे GR वगैरे पाठवून दिले. त्यांना इंटरेस्टच नाही. त्यांना आपलं रोजचा दुकान चाललं पाहिजे, रीच वाढला पाहिजे. माझा रीच कमी होतोय वगैरे अशा तक्रारी करता आल्या पाहिजेत. अरे तुम्ही या विषयावर बोलतच नाही टोणग्यांनो. तुम्हाला महत्त्वाचे विषयच नाही. तुम्हाला रोज ते चाकणकर बाईचं काय चाललंय, तो खरात काय करतोय, फडणवीस काय करतोय, शिंदे काय करतोय, बोलावं त्याच्यावर. तुम्ही बोलायला हरकत नाही, पण हे पण विषय आहेत ना. जगण्यातले महत्त्वाचे काही विषय घ्याल की नाही, काही तात्विक विषय घ्याल की नाही, की रोज आपली माझा अभ्यास किती आहे आणि माझी अक्कल किती आहे. शहाणे समजतात स्वतःला, बावळट कुठले. हा गंभीर प्रश्न नाही वाटत आहे. धार्मिक आणि जनगणना होईल, त्यात नोंदी नाही होणार आहेत, आणि संविधान मोडून मोदी निघालाय, त्याची यंत्रणा निघाली आणि RSS निघालाय, हे लक्षात नाही येत. त्याच्यावर व्हिडिओ नाही करणार आहे. आणि म्हणा न म्हणता यायचं नाही, न पाणी हिंदी जिभेला वळण नाही देत आहेत भाषेचं. न पण म्हणता आलं पाहिजे, न पण म्हणता आलं पाहिजे. चुकीच्या ठिकाणी प्रश्न असं म्हणायचं. प्रश्न नाही म्हणायचं, प्रश्न. आणि नेमकं न जिथं वापरायचं आहे तिथं न वापरायचं, नको तिथं न वापरायचा. येतो त्यांना तो. आणि पत्रकारिता करतायत म्हणे चॅनलांची. बावळटांचा बाजारही निवड. राहुल गांधीची जनगणना करायला निघालाय, त्यात ही सगळी या देशातली जात वास्तवाची पिंग बाहेर येतील. कोण किती काय लुटून बसले, कोणाला काही मिळालेलंच नाही वर्षानुवर्ष, ते बाहेर येईल. आणि मग मी ज्या आशेला लागलोय ते असं आहे, मी जाती जरी मानत असलो तरी समाजात एक समानता येण्याचा तो आदर्श उदाहरण आहे. राहुल गांधी जातीय जनगणना झाली पाहिजे म्हणतो, यात त्याची विकृती नाही आहे किंवा कुठल्या जातीला चेपणं नाही. तो कुणावर अन्याय नाही करायला निघाला. पण या देशाचं एकदा चित्र स्पष्ट करेल तो, की कुठल्या जाती आहेत आणि त्यांना काय मिळालं. आणि लक्षात घ्या, यातल्या बहुतेक जाती या कौशल्यावर जगणाऱ्या आहेत, आणि त्या अजून आहेत, सगळं संपलेलं नाही. त्यांना जी कौशल्य येतात ना रोजगाराची, त्यांच्याच जाती झाल्यात. तर त्यांच्या रोजगाराच्या कौशल्यांचं पुढं काय झालं, किंवा त्यांना किती संधी मिळते, किंवा ते मोठे का नाही होत. म्हणजे ते एका चांभाराकडे राहुल गांधी गेले आणि त्यांनी ते तपासणी केली, तर ते मजेशीरच आहे, तो माणूस गरीबच आहे, एवढं कौशल्य हातात असून. आणि नको त्या फालतू देवळांमध्ये मशिदींमध्ये ढेऱ्या वाढून पूजा करणं, काल्पनिक पूजा करणं, आणि आम्ही देवाशी सांगतात, तो नसतोच देव ना जगात. ते असल्या धंद्यांवर ढेऱ्या वाढून श्रीमंत, प्रचंड पैसा, स्वतःची अर्थव्यवस्थाच आहे या धार्मिक धर्मगुरूंची. प्रचंड 35 लाख कोटीची अर्थव्यवस्था आहे स्वतःची. देशाची अर्थव्यवस्था तेवढीच, यांची पण तेवढीच, पशुपालनाचीही तेवढीच. यांची फुकटची आहे, फुकट. काही ते फालतू तुम्हाला माहिती आहे का मंत्र म्हणणं वगैरे, कशाला काय. आणि बरं तुम्हाला स्वतःला रोग आजार झाले तर तुम्ही चालत देवाकडे जात नाही, दुसऱ्यांना मुहूर्त काढून देणार, ज्योतिषी सांगणार आणि देवाशी संधान बांधणार, आणि तुम्हीच आमच्या होणार. म्हणजे तुम्ही आमच्यासारखे हागणार, गो हागणार, तुम्हालाही गूज पडणार, जेवणार आमच्यासारखं, हागायला होणार, आम्हालाही हागायला होणार, पण आम्ही कनिष्ठ. देवाशी संधान तुम्ही बांधू शकणार. अल्ला आमचा, भगवान आमचा, परमेश्वर आमचा आमच्या मुठीत आहे. ते काल्पनिक फालतू धंदा आहे, आणि 35 लाख कोटीचा आहे दरवर्षी. आणि जे कष्टाचे धंदे आहेत, मग हे पशुपालन असेल, कारागिरी असेल, कौशल्य विकास असेल, तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, यात कोण कुठं आहे. प्रसारमाध्यमं आहेत, सत्तांची स्थानं आहेत, नोकऱ्यांच्या जागा आहेत, कोण कुठं आहे, किती जाती कुठं घुसून बसल्यात, आणि इतरांना का नाही. तर मला नाही वाटत राहुल गांधी द्वेषानं हे करत आहे. राहुल गांधी द्वेषानं नाही करत. राहुल गांधीची इच्छा एक आहे की समान नागरिक मिळाले पाहिजेत, आणि सगळ्यांचा समान आर्थिक विकास झाला पाहिजे. समान आर्थिक विकास, समान सन्मान माणूस म्हणून, हा राहुल गांधीच्या जातीय जनगणनेचा उद्देश आहे, एवढं मला स्पष्टपणे कळलं आहे. त्याच्या डोक्यात वाईट हेतू नाही आहे, त्याच्या डोक्यात कपट नाही आहे, त्याच्या डोक्यात कुणाचा द्वेष करणं नाही आहे, तिरस्कार करणं नाही आहे. त्याच्या डोक्यात या देशात समानता यायची असेल तर हे वर्णवर्चस्ववाद नावाची गोष्ट आहे, ती संपवली पाहिजे, आणि सगळ्यांना उत्थानाला वर घेतलं पाहिजे. ते किती हलक्या जातीचे असतील, पण त्या जातींकडे स्वतःची कलाकौशल्य आहेत, टिकून राहण्याची कलाकौशल्य आहेत, त्यांचं स्वतःचं आहारशास्त्र आहे. मी सराट्याची भाजी खाल्ली आहे, सराट्याची भाजी सुद्धा खाता येते
हे आहारशास्त्रात येतं. सराट्याच्या भाजीत पौष्टिकता असते, ते गरिबाचं अन्न आहे. तर या सराट्याच्या भाजीला पण उच्च दर्जाला नेता येईल, हे जात जनगणनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हे जे अशा राज्यात दलितांच्या, गरिबांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या, आदिवासींच्या औषध रचना आहेत, अन्न रचना आहेत, यांचंही उत्थान होणं हे राहुल गांधीचं उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळं माझा या सगळ्या गोष्टींच्या उत्थानाला जर जाणार असतील सगळ्या जाती मिळून आणि ते एका लेवलला घेऊन गेल्यानंतर सगळे भारतीय होणार असतील, तर माझा या जनगणनेला राहुल गांधीच्या पूर्ण पाठिंबा आहे. ती कधी हो, उशिरा हो, आणि तो म्हणालाच आहे मी करणारच म्हणून. करणार याचा अर्थ तो शब्द पाळणार. तो जिद्दी माणूस आहे, फार चिवट माणूस आहे आणि फार मजेशीर माणूस आहे आणि ज्ञानी माणूस आहे. सगळ्यात महत्त्वाचं समजूतदार माणूस आहे. एक वाक्य विसरून जाईल म्हणून बोलून टाकतो. तुम्हाला डोळे पाहता येतात का? फोटो घ्या कोणाचा पण, स्वतःचाही घ्या, मोठा करा, चेहऱ्याचा फोटो मोठा करा आणि त्याच्या दोन्ही डोळ्यात पहा पहिल्यांदा. मग उजवा डोळा झाका, डाव्या डोळ्यात पहा. मग डावा डोळा झाका, उजव्या डोळ्यात पहा. फोटोतल्या म्हणतोय बरं का, प्रत्यक्ष करायला जाऊ नका. फोटोत तुम्हाला माणसाचा अंतरात्मा कळतो त्याच्या डोळ्यांमध्ये, आणि फोटोत डोळे येतात. म्हणजे माझाही फोटो मी स्वतःच एकदा परवा केला हा प्रयोग आणि मग लक्षात आलं बेकार आहे. माझा एक डोळा आहे, एक बिनचष्म्याचा एक फोटो मी टाकला फेसबुकला परवा, आणि तो याच्यावरही पण येतोच, म्हणजे थंबनेलला वगैरे येतो. त्यातला एक डोळा मी झाकून पाहिला मजा म्हणून, तर तो एक डोळा आहे ना भयंकर करुण आणि शांत आहे. मस्त माया बिया दिसते त्या डोळ्यात, स्वतःलाच जाणवली मला. आणि त्यात तो डोळा झाकला मी, दुसरा डोळा पाहिला तर त्यात राग आहे, चिडचिड आहे. भन्नाट तेव्हापासून शोध लागला. मग मी ते तुम्हाला करायचा असेल प्रयोग तर राहुल गांधीचा फोटो घ्या, त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आधी पहा, मग एक एक डोळा झाकून पहा. त्यात करुणा, माया, विचारशीलता, सौजन्यशीलता, शालीनता एवढंच दिसतं. आता साहजिकच तुलना म्हणून मोदीचे डोळे तपासून पहा. मोदीचा फोटो घ्या आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आधी पहा आणि एक एक डोळा झाकून पहा. आतला सगळा द्वेष, घाण, अंधार त्याच्या डोळ्यांमध्ये दिसतं. पुन्हा बोलू उद्या आपण राहुल गांधीवर. मध्ये आणखी वाटल्यास विषय करतो, व्हिडिओ करतो, दुसऱ्या विषयांच्या. दिवसाला 2 व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो. वेळेचं कसं जुळतंय ते बघू, धावपळी चालू आहे. वेळेचं जुळलं तर जरूर करू, नाहीतर याच्यावर भागवून घेऊ आणि संवाद चालू ठेवू. धन्यवाद.